जाऊयात मॅच कडे. नितीन, आपण पाहतोय एकंदरीत टीम दुगाड संघाचा प्रमोटर आहेत. या आधीच्या सामन्यात देखील खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी गोलंदाजी अष्टपैलू नेतृत्व भूषवलंय आणि आता लढत चुरशीच्या होणार आहेत. आता लढत रंगतदार होणार आहेत कारण आता क्वालिफायरच्या दिशेनं स्पर्धा जाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अबूझर पहिला बॉल घेऊन सुपर बॉलिंग. पहिला चेंडू लोअर फुल टॉस वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रात तैनात असताना मात्र 2 धावा सहजतेनं पळून पूर्ण केल्यात. थोडंसं क्षेत्ररक्षणात सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळालं. प्रयत्न खूप चांगले होते. झेल टिपणं फार गरजेचं होतं आणि झेल सुटल्यानंतर किंवा थोडासा का होईना चेंडूची पोच मात्र क्षेत्ररक्षकापर्यंत नव्हती, त्यामुळे त्याचा फटका कुठेतरी बसला. टीम 11 स्टार मापोली या संघाला 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या त्या टीम दुगाड संघाच्या. नितीनला तुम्ही पाहू शकाल डावखुरे हाताचा खेळाडू आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्याला खूप मोठी संधी आहे या मैदानात. पुन्हा एकदा चेंडूला फक्त पुश केलंय वाईडिश लॉंग ऑन मध्ये आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. काय चित्ताची चपळाई मैदानाच्या आतमध्ये पेशकश करताना 20.12 मीटरची जी विकेट आहे त्या विकेटमध्ये विकेटच्या दरम्यान तुम्ही पाहू शकाल प्रयत्नांती परमेश्वर असं आपण बऱ्याचदा म्हणतो. त्या पद्धतीनं प्रयत्न केले जातात प्रत्येक खेळाडूकडनं कारण प्रत्येकाला स्वतःच्या गावासाठी कुठेतरी विजयाचा झेंडा मिरवायचा आहे. कुठेतरी अंतिम फेरीत या 3 दिवसाच्या खेळामध्ये निश्चितच कुठेतरी कोणाला तरी अंतिम फेरीपर्यंत पोहोचायचं आहे. गोलंदाज तयार अबूझर. सुपर बॅटिंग. चेंडू कनेक्शन पहा किती परफेक्ट आहे. चेंडू सरळ भिरकावून दिला मिड विकेट आणि काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदरणीय संतोषजी पातकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक नितीन करता आमच्यापर्यंत पोहोच झालाय. कट्टर शिवसैनिक कसा असावा ज्याला पदाचा आणि पैशाचा सत्तेचा मोह नसावा, तर ती उक्ती मात्र सातत्यानं संतोष पातकर सरांनी दाखवली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना कुठेतरी एक टेक ऑफ मिळावा, एक संधी मिळावी, त्याकरता एक आर्थिक पाठबळ 200 रुपयाचं पारितोषिक त्यांनी पोहोचवलंय नितीन त्याच्यापर्यंत. जाऊयात अबूझर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. षटकाचा 4था चेंडू घेऊन त्याच्या विरोधात नितीन. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. चेंडूवर चोख प्रत्युत्तर दिलं नितीनला आणि फलंदाजाला परतीच्या प्रवासाला धाडलं. 200 रुपयाचा मानकरी षटकाराच्या माध्यमातून ठरला. 10 धावसंख्या धावफलकावर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय महेश आलेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की महेश पाटील स्वतः कर्णधार पद भूषवतात. खूप चांगल्या पद्धतीनं अष्टपैलू नेतृत्व भूषवतात. संघाची दारोमदार पूर्णतः सांभाळली जाते आणि याआधी डीजे जॉकीनं जे गाणं लावलं शिवसेना 19 जून 1967 ला मात्र स्थापना झाली शिवसेनेची. काळ्या पिवळ्या टॅक्सीवरनं आपण पाहिलं की बाळासाहेबांनी पहिलं भाषण केलं. एक वेगळा मोर्चा होता, एक वेगळी चळवळ होती, तिला वेगवेगळं रूप धारण झालं आणि प्रत्येक मराठी माणूस मात्र पेटून उठला. कारण एकंदरीत उठाव लुंगी बजाव पुंगी हे आंदोलन सुरू झालं आणि मग मराठी माणसाच्या हक्कासाठी ती चळवळ सुरू झाली. मुंबईतनं महाराष्ट्रातनं अबूझर पुन्हा एकदा सेल्फ आपण पाहतो की सन्मान दिला, सेल्फ डिफेन्स केला चेंडूला आणि त्यावर बॅक टू द बॉलर चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपला जातोय. गोलंदाजाच्या माध्यमातून एकच धाव दिली जाते. 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 11 धावसंख्या मात्र धावफलकावर जोडली गेली आहे. आतापर्यंत आपण पाहतोय अबूझरच्या षटकातले 5 चेंडू संपलेत. खूप मोठ्या चळवळी झाल्या. 7 जुलै 1994चा मोर्चा अतिशय महत्वपूर्ण राहिला आणि त्या मोर्चानं पुनश्च एकदा मुंबईतल्या मराठी माणसाची ताकद जागी केली. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की मैदानात देखील एक चांगला मुकाबला चालू आहे. सुपर डिलिव्हरी, खूप चांगली गोलंदाजी. अबूझरचं विशेष कौतुक करावं लागेल. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये सपाट्यानं मार खाणारा अबूझर मात्र पुढच्या 3 चेंडूंवर त्याचा कमबॅक अतिशय महत्वपूर्ण राहिलं, ज्याच्या माध्यमातून फक्त त्यानं धावा खर्च केला. या पुढच्या 3 चेंडूंमध्ये 1 आणि 1 विकेटचं पतन केलं. त्यामुळे
धावसंख्येला रोख लागलाय. 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. परफेक्ट नेल्सन तुम्ही पाहू शकाल. नेल्सन आकडा धावफलकावर आहे आणि अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये महेश पाटीलला ओळखावं लागेल, निश्चित रूपानं पंकजला ओळखावं लागेल आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना देखील तितक्याच कलात्मकतेनं खेळी करावी लागेल. प्रत्येक खेळाडू श्रेष्ठ आहे. आपण आज असं म्हणतो की आज 9 खेळाडूंचा लॉट चालू आहे, परंतु प्रत्येक नवीन खेळाडू देखील खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. खूप चांगल्या पद्धतीने टेनिस क्रिकेटमध्ये आपले कौशल्य दाखवत आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू सरळ आदळलाय पायावर. हाईट खूप जास्त होती, त्यामुळे पंचांनी हा अपील धुडकावलाय किंवा कुठेतरी अपीलला दुजोरा देत नाहीयेत. फराजच्या हाताळणीचा हा पहिला चेंडू होता, ज्या माध्यमातून पहिल्याच निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. महेशला तुम्ही पाहताय स्ट्रायकर एंडवर. निश्चितच कर्णधार म्हणून सध्या धुरा सांभाळतात दुगाड संघाची आणि क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय की टीम 11 स्पोर्ट्स महापोली संघ. सुपर स्ट्रोक, ओव्हर पिच डिलिव्हरी आणि त्या चेंडूवर टायमिंग किती बेमिसाल आहे. सपाट मैदान आणि त्यावर चेंडूचा टप्पा थांबणं मुश्किल आहे. चालू असलेल्या सामन्यातल्या संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत आहे आणि जे 2 संघ विजयी झालेत म्हणजेच लाप आणि मला वाटतं नांदेड मोहिलीपाडा, सॉरी दादूचा पाडा, तर त्या दोन्ही संघांचे प्रतिनिधी पाहिजेत. लॉट्स टाकायचे आहेत. इट्स अ व्हाईट बॉल, डेफिनेटली अवे फ्रॉम द बॉडी. हा व्हाईट चेंडूचा इशारा आलाय. एक एक्स्ट्रा स्वरूपातली धावफलकावर जोडली गेली आहे. 16 धावसंख्या धावफलकावर. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब दादूचा पाडा आणि टीम लाप संघाचे संघनायक किंवा एखादा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. लॉट्स टाकले जात आहेत. गोलंदाज तयार. सुपर डिलिव्हरी, टो क्रशिंग यॉर्कर मात्र हाताळला फराज खाननं आणि एक धावफलकावर जोडली गेली. एकेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं ते 17. फराज शेख, येस, सुपर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक मोठा फटका खाल्ल्यानंतर देखील कमबॅक करतोय. कमबॅक करणं हे खेळाडूचं पहिलं काम आहे, कारण जो खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये बदलाव आणू शकतो, कमबॅक करू शकतो, तोच खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये टिकू शकतो आणि ते मात्र दाखवतायत. अबुझरनं मात्र ते दाखवलं. आता फराज ती कामगिरी करतोय. सुपर परफॉर्मन्स. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर या षटकातला पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि हा चेंडू केलाय पूल, ठरलाय सक्सेसफुल. चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. षटकार. जर झाली तर ती एखाद्या खेळाडूला होऊ शकते, तुम्हाला होऊ शकते. सध्या कठीण काळ चालू आहे, कारण कोणाचं काय होईल काय सांगता येणं सगळं मुश्किल आहे. कठीण काळात थोडंसं संघर्षात्मक तुम्हाला देखील वावरावं लागेल. प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात प्रत्येक माणूस सध्या झगडतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की धावफलकावरनं पुन्हा एकदा धावसंख्या जोडली गेली. ती 1 धावा जाऊन पोहोचल्या त्या 24 या अंकावर. 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा अंतिम 1 चेंडू शेष आहे या दुसऱ्या षटकातल्या. गोलंदाज तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर. बॅटची एज घेऊन फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूला चकवून मात्र हा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये. बघा, ही खेळाडू वृत्ती दिसणं फार गरजेचं आहे. त्या खेळाडूला हा चेंडू चौकार. खरा जिद्दमय मैदानातला योद्धा. लॉट्स टाकले जात आहेत. मी विनंती करतो की जे विजयी संघांचे कर्णधार आहेत त्यांना आम्ही पुकार दिला होता. डेफिनेटली तुम्हाला पुन्हा एकदा शेवटची सूचना, पाण्याची व्यवस्था करा मैदानात. पाणी व्यवस्थापक आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या त्या 28 रन्स. 28 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. शेवटचं षटक बाकी असेल आणि 3 संघांसाठी. येस,
टीम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब दादूचा पाडा संघ, त्यांना चाल मिळाली आहे. विजय संघ आणि त्याच्या विरोधात लाप. बी रेडी राहा, 3 षटकांचा सामना असेल आणि थोड्याच वेळात ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे तर नगरसेवक चषक आदरणीय सन्माननीय श्री मदनबुवा नाईक साहेब थोड्याच वेळात आदरणीय योगेशजी दळवी साहेबांच्या प्रेमाखातर इथपर्यंत पोहोचणार आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यानंतर आदरणीय प्रभुदासजी नाईक युवा सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष, ते देखील त्यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे. पूर्ण भिवंडी युवा सेनेची पूर्ण यंग ब्रिगेडियर टीम अगदी थोड्याच वेळात साधारण 4च्या सुमारास 15 ते 20 मिनिटांच्या अवधींमध्ये ते आपल्या समवेत जोडले जातील. शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. टीम दुगाड आणि त्याच्या विरोधात 11 स्टार महापोली. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस चेंडू, चेंडूला फक्त ढकललाय वायडिश काऊ कॉर्नरच्या दिशेनं, ज्यावर तुम्ही पाहू शकाल की 2 धावा सहजतेनं पूर्ण केल्या. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात थोडासा उतार आहे, त्यामुळे खेळाडूंना देखील विनंती असेल की काळजीपूर्वक क्रिकेट खेळा, कारण योगेश दादा सगळं कठीण झालंय. म्हणजे कोणत्या माणसाची कोणती भेट शेवटची ठरेल हे सांगणं अवघड झालंय आता, त्यामुळे माणुसकीला फार महत्व आहे. हा चेंडू सरळ विरकावून दिला, पुनश्च एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार चौकार. वेस्ट कमरेच्या वर जर चेंडू तुम्ही डायरेक्ट डिलिव्हर्ड केलात तर मात्र नो घोषित केला जाईल. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम आहे आणि 5 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल या 5 धावसंख्येच्या मदतीनिशी. पस्तीस धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. फक्त एकेरी धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. धावफलक या एका आकड्याच्या मदतीनिशी मात्र जाऊन पोहोचलं 36 या धावसंख्येवर. या षटकाचा जर आपण विचार केला तर तब्बल फक्त 2 चेंडूंची हाताळणी झाली आहे. 2 चेंडूंच्या खेळाच्या समवेत मात्र धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या तर 36. हा चेंडू सरळ उडवलाय, चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चेंडू सीमारेषेवर. पंकज कोरडे यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आदरणीय संतोषजी पातकर यांच्याकडनं हे पारितोषिक मात्र त्यांना दिलं जात आहे. सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स देत आहेत पंकज देखील. गोलंदाज तयार. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द विकेट खेळला गेला. सुपर फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन झालंय त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहतायत. आणि 2 खेळाडूंची शर्यत लागली, त्यात मात्र जिंकला तो गोलंदाज. फलंदाजाला परतावं लागलं धावचीतच्या स्वरूपात आणि 1 ऑथराइज धाव आणि गडी बाद. आकड्यावर या षटकाचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते 4. शेवटचे अंतिम 2 चेंडू शेष आहेत. गोलंदाजी मार्कवर तैफूरला तुम्ही पाहतायत, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. थोडी का होईना रोख लावण्याचा प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. टीम 11 स्पोर्ट्स महापोली संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडवर फलंदाज महेश पाटील. चेतनला तुम्ही पाहू शकाल नॉन स्ट्रायकर एंडवर. नगरसेवक सरपंच चषक 2020 ची ही अप्रतिम सजवणी आपण पाहतोय. मानाची ट्रॉफी, मानाची स्पर्धा आदरणीय योगेशजी दळवी यांच्या संकल्पनेतून, धोंडा वडवलीकरांच्या संकल्पनेतून साकार झालेली. फुल टॉस बॉल, ज्यात सुपर बॅटिंग, चेंडू आउट ऑफ द पार्क.
100 रुपयाचं पारितोषिक आलंय आदरणीय संतोषजी पातकर, ज्येष्ठ शिवसैनिक, कट्टर शिवसेनेचे शिवसैनिक, यांच्याकडनं महेश करता देखील पारितोषिक आलंय 100 रुपयाचं. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वर पिच पद्धतीचा हा चेंडू ऑन साइडला मिड विकेट मध्ये हा चेंडू पंच केलाय, अगदी ढकललाय. एकेरी धावसंख्या दुहेरी धावसंख्या आपण पाहतोय की धावफलकावर जोडली गेली आणि धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्या त्या 51. महापोली संघाला विजय. तर आपण पाहतोय कैलासवासी मोतीराम कान्हा मांजरेकर यांच्या स्मरणार्थ श्री कैलासजी तरे वाडा समाजसेवक यांच्याकडनं प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज, या मानाच्या सोनेरी लखलखणाऱ्या ट्रॉफी स्पॉन्सर केल्या गेल्यात. पंचांकरता पाण्याची व्यवस्था करा. पाणी व्यवस्थापक मॅन ऑफ द सिरीज आदरणीय श्री तेजस्वी पाटील केलकुंडे, त्यांच्याकडनं कूलर देण्यात आलाय. उत्कृष्ट फलंदाज श्री फैजान मेमन, CSK स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर, यांच्याकडनं एक बॅट उत्कृष्ट फलंदाजाला देण्यात येईल. आणि उत्कृष्ट गोलंदाज श्री विकी भोईर समाजसेवक यांच्याकडनं शूज देण्यात येतील. धोंडा वडवलीचं ज्येष्ठ समाजसेवक, निश्चित रूपानं सगळ्यांचे आभार. मी विनंती करतोय छत्रपती स्पोर्ट्स क्लब दुगाड, आपण आपलं क्षेत्ररक्षण स्वीकारायचं आहे. आणि टीम 11 स्टार महापोली, आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धाडायचे आहेत. 52 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे महापोली संघासाठी, परंतु खऱ्या अर्थानं अशक्य काही नाही आहे टेनिस क्रिकेटमध्ये. कारण आपण पाहतो जर समोरचा मारू शकतो तर मग आपण का नाही, असं देखील एक प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त स्किल, कौशल्याला महत्त्व आहे, मेहनतीला महत्त्व आहे, जिद्दीला महत्त्व आहे, चिकाटीला महत्त्व आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन घडवून जो खेळ त्याला निश्चित रूपाने यश मिळणार आहे. मी पुन्हा एकदा पंचांना विनंती करतो खेळाडूंना ताकीद द्या, कारण अजून 2 सामने खेळवायचे आहेत. सूर्यदेवता खूप कमी वेळ आपल्या सोबत असते, त्यामुळे विनंती आहे की लवकरात लवकर दुसऱ्या सत्राला सुरुवात करायची आहे. येस, मॅचला सुरुवात होते. दुसरं सत्र 52 धावसंख्येची गरज विजयाकरता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंकज आहेत, सर्वोत्कृष्ट कामगिरी सध्या निभावत आहेत. फलंदाजी स्टान्सवर अरफाज आणि अरमान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अरफाज बॅटिंग स्टान्सवर आहे, लेफ्टी फलंदाज आहे, त्याला एक दुजोरा आहे, एक जमेची बाजू आहे. पहिलाच बॉल आदळला देह यष्टीवर, अपील देखील केलाय, परंतु आउटसाइड दी लेग स्टंप असा इशारा करतायत पंच उमेश दळवी. आणि त्याच माध्यमातून आपण पाहतो पहिला चेंडू निर्धाव जरी गेला असला, खूप मोठ्या धावसंख्येची गरज आहे. 52 धावा जर आपण विचार केला तर अगदी प्रत्येक षटकागणिक मोठे फटके खेळावे लागतील. मिस टायमिंग स्ट्रोक, हा चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्यावर. एकच धाव मिळेल. एकेरी धावसंख्येने शुभारंभ झालाय धावफलकाचा. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. विजयाकरता 51 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतो याच धोंडा वडवलीकरांनी ग्रामीण क्रिकेटला पहिल्यांदा दाखवलं की प्रत्येक खेळाडूला जर्सी मॅचच्या माध्यमातून पोहोचवली. आदरणीय संदीप भाऊ भोईर भाऊ चषक सातत्यानं आपण पाहिला. मातब्बर खेळाडू या पटलावरनं घडवले, मग तो ठाणे पालघर वाडा रिजन किंवा मग भिवंडी सिटी इथले प्लेयर्स असतील. ग्रामीण भागातल्या विशेषतः खेळाडूंना त्यांनी एक चांगला स्टँड निर्माण करून दिला आणि त्यातूनच मग भिवंडीत व्यावसायिक क्रिकेटची सुरुवात झाली. हा चेंडू बॅटची एज घेऊन मागच्या दिशेनं मात्र घरंगळत चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या क्षेत्रामध्ये.
एकेरी धावसंख्या मिळेल आणि याच एकेरी धावसंख्येने मात्र धावफलकाचा पुनश्च एकदा शुभारंभ आपण पाहतोय की 2 धावसंख्येने होईल. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अगदी आपण पाहिलं की दुगाड संघाची फलंदाजी एक चर्चेचा विषय राहिला. प्रत्येक खेळाडूने येऊन मात्र आतिषबाजी केली. प्रत्येक खेळाडूने खूप चांगले स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळले. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या पण 2 धावसंख्या धावफलकावर असताना फलंदाज अरमानला मात्र परतावं लागलं. एकंदरीत जर आपण विचार केला तर आता फार मोठं लक्ष आहे. 52 धावसंख्येचा पाठलाग करताना विजय करता अजून 50 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असणार आहेत ते 14 बॉल 50 धावसंख्येची गरज. फक्त आणि फक्त आतिषबाजी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. चेंडू सीमापार धाडावे लागतील ते टीम 11 स्टार महापोली या संघाला. यासर बॅटिंग स्टँडवर सज्ज होतोय. षटकातला पुढचा चेंडू आडव्या बॅटनं. हा फटका दमदार आहे. चेंडू सरळ निघून जाईल. षटकारा करतात दमदार षटकार. नंतर धावफलकाला थोडीशी का होईना उभारी दिली जाते. पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूवर षटकार आला आणि धावफलक जाऊन पोहोचला 8 या अंकावर. 8 रन्स ऑन बोर्ड. याच बेसिक्स आहेत क्रिकेटमधल्या की जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडेल तेव्हा तेव्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. तेव्हा तेव्हा तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल. गोलंदाज तयार. बॅटची इनर एज घेतली आणि यष्टीरक्षक मात्र मागे तैनात आहे. त्यामुळे कमबॅक मिळवलं. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या तर मात्र 8 रन्स ऑन बोर्ड. यानंतर विजयी संघ आणि लाप अशी लढत होणार आहे. या स्पर्धेतला किंवा या सामन्यातला जो विजयी संघ असेल 12 चेंडूंमध्ये गरज आहे आता विजयाकरता. जर आपण विचार केला तर तब्बल अजूनही 44 धावसंख्येची गरज असणार आहे. टीम महापोली 11 स्टार महापोली संघ अजूनही 44 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार महेश पाटील. अगदी थोड्याच वेळात आपण पाहतोय ज्यांच्या नावानं ही स्पर्धा ठेवली गेली आहे ते आदरणीय सन्माननीय श्री मदनबुवा नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र या स्पर्धेचा शुभारंभ झालाय. निश्चितच सालाबादप्रमाणे होणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. महेश पाटील स्वतः कर्णधाराच्या भूमिकेत आहे. आज दुगाड संघाला रिप्रेझेंट करतायत. त्याच्या विरोधात बॅटिंग स्टँड्सवर तुम्ही पाहू शकाल अरफाज. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आल्यानंतर सरळ भिरकावून दिला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार षटकार. या 6 धावसंख्येने धावफलकाचा आलेख मात्र उंचावताना आपण पाहतोय. 14 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 38 धावसंख्येची गरज असणारे अजूनही विजयाकरता टीम 11 स्टार महापोली या संघाला. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस युनिव्हर्स. या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि त्याचं प्रात्यक्षिक मात्र महापोलीकर आता दाखवतायत. गोलंदाज तयार महेश पाटील. त्याच्या विरोधात फलंदाजी स्टँड्सवर अरफात. बारी बारी सबकी बारी. कभी तुम्हारी तो कभी हमारी. बाजी पलटती रहेगी. हे क्रिकेट आहे.
कधी राजा कोणाला कधी रंक बनवेल, हा क्रिकेटच असा आहे की भले भले मोठे मोठे खेळाडू आम्ही याच मैदानात रडताना पाहिले. 2019चा विश्वचषक आजही आठवतो. रोहित शर्माला मैदानात आपण रडताना पाहिलं. टेनिस क्रिकेटमधल्या अनेक मॅचेस पाहिल्या आपण. त्यानंतर 1999चा विश्वचषक आठवल्यानंतर आपण पाहतो एनसी क्रोनियला रडताना आपण पाहिलं मैदानात. बऱ्याचशा घटना आहेत की ज्या घटनांमध्ये क्रिकेटशी भावना जोडल्या गेल्या आणि जेव्हा जेव्हा भावना जोडल्या गेल्या तेव्हा तेव्हा मात्र या क्रिकेटनं आपलं आगळी किंवा एक वेगळं आपला वेगळा रंग दाखवला खेळाडूंना देखील. तर इतका भयानक वेगानं रंग बदलणारा हा खेळ आहे. तर खऱ्या अर्थानं जाऊयात पुन्हा एकदा गोलंदाज तयार महेश पाटील. आपण पाहतोय गुडलँड स्पॉट वरचा हा चेंडू बॅटची एज घेऊन फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूकडे झेल देऊन मात्र परतीच्या प्रवासाला फलंदाज बाद. विकेटचं पतन. फैसल बॅक. धन्यवाद. या षटकाचा जर आपण विचार केला, पहिल्याच चेंडूवर षटकार आल्यानंतर असं कुठेतरी वाटलं की आता महापोली संघाला जीवन संजीवनी मिळते. परंतु तदनंतर लगेचच महेश पाटीलचं कमबॅक आणि एका पाठोपाठ एक 2 विकेट घेतल्यात. विकेट हॅट्रिकचा मान. अगदी विकेट हॅट्रिक मिळू शकेल का, परंतु नाही. चेंडू खूप सुंदर हाताळला, हाईट दिली आणि तितक्याच जोरानं फ्लाईट देखील दिली. बॅट्समनला चकवून चेंडू सरळ मागच्या रिजन मध्ये. तर एकंदरीत धावफटलावर आपण पाहतोय फक्त 14 धावसंख्या जोडली गेली आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. महेश पाटील बॉलिंग मार्कवर. विकेटचं पतन. ही खेळाडू वृत्ती आहे पहा, त्यानं स्वतःनं क्रीज सोडलाय. याला म्हणतात स्पोर्ट्समन स्पिरिट. ती प्रत्येक खेळाडूकडे दिसलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं स्वतःच पॉपिंग क्रीज सोडून निघून जातात. फैसल यस सर बाद झाला. एक वैयक्तिक एका षटकाराची खेळी करून मात्र मैदानातून तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू शेष असणार आहे. त्यानंतर एक 6 चेंडूंचा षटक. तब्बल 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 38 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 38 धावा म्हणजे सगळेच्या सगळे चेंडू षटकार धाडावे लागणार आहेत. हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये पेशकश केलाय वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक अगदी दिमागदार पद्धतीनं, अगदी असं म्हणायला हरकत नाही की स्वतःच्या चातुर्य हा चेंडू त्यांना अडवला आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 2. षटक नंबर 2 संपुष्टात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या त्या 16. विजयाकरता 36 धावसंख्येची गरज असणार आहे. 6 चेंडू 6 षटकारांची गरज आहे ते टीम 11 स्टार महापोली या संघाला. बॅटिंग फार चर्चेचा विषय राहिला. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करणारे संघ आज अग्रेसर स्वतःला घोषित करतायत. कारण प्रत्येक संघ ज्या ज्या वेळी फलंदाजी करतो त्या त्यावेळी तोच संघ या मैदानात बाजी मारताना मॅक्सिमम 70 to 80% आपण पाहिले की त्याच मॅचेसमध्ये 70 ते 80% मॅचेसमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघच बाजी मारतोय. यस एक जमेची बाजू आहे या मैदानामध्ये. गोलंदाज तयार. या षटकातला पहिला चेंडू घेऊन पहिल्याच बॉलवर एका मोठा आघात करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय जरूर नो मॅन लँड मध्ये जिथे कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. सिली मिड ऑफ मधून अगदी फक्त एकेरी धाव आली आणि 5 चेंडूंमध्ये आता 35 धावसंख्येची गरज आहे. 17 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 35 धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 5. टीम लाभ कॅप्टन प्लीज. लाभ संघ आपला संघनायक आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. बी फास्ट, कारण विजयी संघ आणि त्याच्या विरोधात लाभ अशी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये गरज आहे धावसंख्येची ती मात्र 35. कारण धावफलकावर धावा लागल्यात तर तब्बल 17. 52 धावसंख्येचा पाठलाग करतोय संघ. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. अनिकेतला पाहताय तुम्ही. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. थोडीशी दिशा भरकटतोय गोलंदाज, त्यामुळे एक एक्स्ट्रा स्वरूपातला धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या अंकावर. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे.
आतापर्यंत जर आपण गडी बाद होण्याचा क्रम पाहिला तर 4 गडी बाद झालेत 18 धावसंख्येवर. शेवटचं षटक अनिकेतचं प्रगतीपथावर आहे आणि डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. हा चेंडू तो क्रशिंग यॉर्कर सरळ आदळला पायावर. पंचांचं काम सोपं. फलंदाज बाद. या विकेटच्या पतनानंतर मात्र सामन्यावर पकड मजबूत करतायत छत्रपती दुगाड संघ. अगदी खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर 18 या धावसंख्येवर बांधून ठेवलाय टीम 11 स्टार महापोली या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. लाभ संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित होतोय. हार्दिक हार्दिक सुस्वागतम आणि शुभेच्छा असतील, कारण आता एक वेगळी चढाओढ जिला सुरुवात होणार आहे. शेवटचे 3 संघ मात्र राहिलेत ज्यात अगदी संधी मिळाली आहे टीम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब दादूचा पाडा या संघाला. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची एज घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये झेल जाऊन स्थिरावला. एकंदरीत धावफलकावरचा आपण आलेख पाहिला तर पडझड झाली आहे 18. फक्त 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता धावसंख्येची गरज आहे ती तब्बल अजूनही 34 धावांची गरज असणार आहे. सुपर बॉलिंग. शेवटचा 1 चेंडू शेष. तर आपण पाहतो पुढच्याच आठवड्यात पॉवर ट्रॉफीचं देखील आयोजन करण्यात आलंय. अगदी खूप चांगल्या पद्धतीनं तिथे देखील पॉवर शेलार या संघाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं आयोजन नियोजन तिथे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तिथले लॉट्स आपण पाहिले. अंबाडी ते शेलार परिसराच्या माध्यमातून जे संघ तिथे खेळतील विजयश्री ठरलाय 34 धावसंख्येनं तो टीम छत्रपती दुगाड संघ. आणि आता निश्चित रूपाने आपण जाऊयात सर्वोत्कृष्ट खेळाडू या सामन्यातला. नो डाऊट वन अँड ओनली द कॅप्टन ऑफ टीम छत्रपती टीम दुगाड महेश पाटील. प्लीज वेलकम. खूप चांगली खेळ